प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सायलीने साक्षी आणि सचिनला बघितल्यानंतर घरी सगळ्यांना सांगितलंय आणि अस्मिता बेशुद्ध झाली आहे हे सगळं बघण्यासाठी थोडाही स्किप न करता रिव्ह्यू पूर्ण बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पहिले तर इथं साक्षी, सचिन आणि सायली समोरासमोर आल्याच्या नंतर ते एकमेकांना बघून खूपच घाबरतात आणि सायलीने खूपच हुशारी करून इथे त्यांची शूटिंग काढून ठेवलेली आहे. लगेच साक्षी खूपच चलाकीने चष्मा वगैरे घालते आणि सचिनला पळवून घेऊन जाते. सायली बिचारी त्यांच्या मागे ओरडत येते, साक्षी थांब, साक्षी मला माहिती होतं तू जिवंत आहेस, पण मला खात्री पटली नव्हती. आता काय करायचं असा प्रश्न सायलीला पडतो तर ती लगेच अर्जुनला कॉल करते. आता नेहमीप्रमाणे अर्जुन क्लायंटसोबत बोलत असल्यामुळे तो तिचा कॉल घेऊ शकत नाही. लगेच सायलीला असं वाटतं आता पोलिसांना सांगावं, त्यामुळे ती पोलिसांना फोन करते आणि सांगते, इन्स्पेक्टर साहेब, साक्षी महिपत शिकरे ही जिवंत आहे. आता ती माझ्या समोरून एका गाडीत बसून गेली आहे. ते म्हणते, अहो नाही, तुम्हाला काहीतरी अंडरस्टँडिंग नसेल झाले, कारण ती तर जेलमध्ये असतानाच तिचा खून झाला आहे ना. सायली म्हणते, नाही हो, आम्हाला पण तसंच वाटलं होतं पहिले, पण साक्षी जिवंत आहे. तिने काहीतरी कुणाला फसवून असं करवून घेतलं आहे आणि ती कुठेतरी लपून बसली होती. आता पोलिसांना पण थोडा प्रश्नच पडतो आणि इन्स्पेक्टर साहेब डायरेक्ट अर्जुनला कॉल करतात. अर्जुन इकडे बघतो तर सायलीचे खूप कॉल्स आलेले असतात. त्याआधी त्यांना पोलिसांचा कॉल येतो आणि ते म्हणतात, तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच ना? अर्जुन म्हणतो, हो बोला ना. ते म्हणते, अहो तुमच्या मिसेसचा फोन आला होता आणि त्या म्हणतायत साक्षी महिपत शिकरे या जिवंत आहेत. आता अर्जुनला तर माहीत आहे, पण अर्जुनने सायलीला सांगितलं नसल्यामुळे त्याला अगदी धक्काच बसतो की हे सायलीला कसं कळलं असेल. आणि ते म्हणतात, हे खरं आहे का? तुम्हाला याबद्दल काही माहीत आहे का? त्या सांगत होत्या की त्यांच्या समोरून गेली आहे साक्षी महिपत शिकरे. इकडे अर्जुन म्हणतो, तुम्ही थोडं थांबा, मी आधी माझ्या बायकोसोबत बोलतो आणि परत तुम्हाला कॉल करतो. इकडे अर्जुन म्हणतो, चैतन्य आता काही खरं नाही. चैतन्य म्हणत असतो की मी तुला पहिलेच सांगितलं होतं, तू साक्षी जिवंत आहे हे सत्य सायली वहिनीला सांग, कारण सायली वहिनी अशी व्यक्ती आहे की जिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवली तरी ती तिच्यापर्यंत पोहोचते. अर्जुन म्हणतो, हो यार, माझी ना आता चूकच झाली. आता सायलीला कसं तोंड द्यायचं हेच मला कळत नाहीये. चल त्याआधी ना आपण घरी जाऊया. आणि अर्जुन, चैतन्य घरी यायला निघतात. तेव्हा अर्जुनच्या मनामध्ये खूप प्रश्नांचा गोंधळ सुरू असतो की आता सायलीला कसं फेस करायचं. इकडे सायली पण एकटी घरी जाताना ती एवढ्या मोठ्या धक्का सहन केल्याच्या नंतर तिला हे सगळे क्षण आठवत आहेत की अस्मिताने गुड न्यूज दिली होती, त्यानंतर सचिनने तिला कसा धोका दिला, आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतरही सचिन भाऊजी काही सुधारले नाही. त्यामुळे ती चालताना पण ती अगदी विचारच करत असते. नंतर अर्जुन पण इकडे सतत विचार करत असतो की सायलीला कसं तोंड द्यायचं, काय करायचं. सायली कुठे गेली असेल, ती तर कॉल पण रिसीव नाही करत आहे. चैतन्य म्हणतो, मी तुला पहिलेच सांगितलं होतं, तू एक काम कर बरं, घरी कॉल करून बघ. आणि अर्जुन खरंच म्हणतो, दॅट्स अ गुड आयडिया. आता तो कल्पनाला फोन लावतो आणि तो म्हणतो, आई सायली आली आहे का ग घरी? कल्पना म्हणते, हो, तुला करमत नाही का रे तिच्याशिवाय? ती आत्ताच घरी आली आहे आणि लगेच तुझा फोन. सायली पण थोडी अपसेट वाटत आहे. काय झालंय, तुझा पण आवाज वेगळाच येत आहे. काही झालं नाही ना रे बाबा, मला उगाच जीवाला टेन्शन लागून राहतं तुमच्या दोघांमध्ये. नंतर अर्जुन म्हणत असतो, नाही मम्मा, काही नाही झालंय, पण सायली ठीक आहे ना हे विचारण्यासाठीच मी कॉल केला होता. नंतर सायली बघते तर तिच्या याच्यावर अर्जुनचा कॉल येत असतो, पण तिची मनस्थिती काही व्यवस्थित नसते. नंतर अस्मिता म्हणते, चल मम्मा, मला योगाच्या क्लासला जायचं आहे. इकडे सायली म्हणत असते, हो जा अस्मिता ताई तुम्ही. अस्मिता म्हणत असते, नाही ग, तू थोडी अपसेट वाटते, मी थांबू का आज घरी तुझ्यासोबत? सायली म्हणते, नाही हो, तुम्ही उगाच कशाला योगाचा क्लास ला जात नाहीये, तुम्ही जा.
कल्पना म्हणत असते, हो अस्मिता, तू काल पण व्यवस्थित योगा वगैरे केला नाही, तू आज जायलाच हवं. आणि सायली आणि कल्पनाचं बॉन्डिंग एवढं चांगलं आहे की सायलीला काहीतरी सांगायचंय हे कल्पनाला कळतं. आणि ती म्हणते, अस्मिता तू एक काम करते का, विमलला घेऊन जा सोबत. मला आणि सायलीला पूर्णाजीच्या रूममधले काही बाळांचे छोटे कपडे आहेत ते काढायचे आहे. इकडे अस्मिता म्हणत असते, पण विमल कुठे घरी आहे. लगेच इकडे प्रिया चान्सेस बघत असते की मी जायला हवी तिच्यासोबत. आणि प्रिया म्हणते, मी येऊ का अस्मिता तुझ्यासोबत, चल, एरवी पण मला घरामध्ये काही कामं नाही आहेत. इकडे कल्पना म्हणत असते, बरं जा, तन्वीला घेऊन जा सोबत. नंतर इकडे प्रियाला कळतं की सायलीने नक्कीच काहीतरी सांगायचं आहे सचिन आणि साक्षीबद्दल, म्हणूनच तिने अस्मिताला बाहेर जायचं सांगितलंय. सायली विचारच करत असते. नंतर ही म्हणते, थांब अस्मिता, मी ना आपल्या पर्स घेऊन येते. आणि ती दोघींच्याही पर्स सोबत घेते आणि जाताना मुद्दाम तिथेच पाडून देते, कारण तिला पुढचा डाव साधायचा असतो की सायली जेव्हा घरच्यांना अस्मिताचं सत्य सांगेल तेव्हा अस्मिताला घेऊन यायचं आणि तिला पण हे सगळं ऐकवायला लावायचं. नंतर त्या दोघी जातात आणि कल्पनाला अस्मिता सांगते, मम्मा आपण जी शॉपिंग केली आहे ना ती सायलीला दाखव बरं, तिने बघितलंच नाही काय काय आणलंय आपण, तर मी जाऊन येते. आणि त्या दोघी जातात. इकडे तन्वी तिला खूप छान पद्धतीने नेते आणि काही त्रास होऊ देत नाही. नंतर साक्षी खूपच जोरात गाडी चालवते. इकडे सचिन म्हणत असतो, अगं सॅम थोडी हळू चालव ना, एवढी काय भीती आहे त्या सायलीला, आता का ती मागे चालत येणार आहे का आपल्या. इकडे साक्षी म्हणत असते, एक खोटारड्या, तू गप रे, तुझा मोबाईल दे. सचिन म्हणत असतो, अगं माझा मोबाईल तुला कशाला, मी तुझ्या सोबतच तर आहे ना, कशाला बघायचा माझा मोबाईल. साक्षीला खूप राग येत असतो, कारण तिला हे सगळं माहीत असतं, याच्या मोबाईलमध्ये अस्मिताचे कॉल्स वगैरे असतील, काही रेकॉर्डिंग असेल, त्यामुळे तो फोन देत नाहीये. तिला खूप राग येतो आणि तिच्या हातामध्ये जी स्टीलची बॉटल असते ती पकडते आणि सचिनच्या डोक्यामध्ये घालते. नंतर सचिन डायरेक्ट बेशुद्धच होतो. इकडे साक्षीला खूपच टेन्शन येतं की हा डायरेक्टचा तर मला सोडून नाही गेला ना. आणि ती त्याच्या गालाला हात लावून म्हणत असते, ए सचिन, सचिन तुला माझ्यासाठी जगायचं आहे बरं, तुला माहिती ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुला काय झालंय. अरे मी हळूच मारली होती, एवढ्या जोरात लागलंय तुला. आणि नंतर ती शॉट्स वगैरे चेक करते आणि तिला वाटतं नाही सचिन जिवंत आहे. नंतर लगेच इकडे कल्पना, अस्मिता, सायली आणि प्रताप बसलेले असतात. तेव्हा ती म्हणते, बाबा मला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. कल्पना म्हणते, काय ग. सायलीने इथे काही लपवलं नाहीये, तिला घडलेला पूर्ण प्रकार तिने घरच्यांना सांगितलं आहे की मी आज बाहेर गेले होते आणि तिथे मी सचिन भाऊजीला बघितलं आणि त्यांच्यासोबत ती पण होती. ती मुलगी कोण होती माहिती आहे, साक्षी महिपत शिकरे. इकडे यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि म्हणते, साक्षी जिवंत आहे. कल्पनाला तर खूपच टेन्शन आलंय आता. आणि हे सगळं सांगताना प्रियाने अस्मिताला घेऊन आलेली आहे आणि ती पण हॉलच्या दरवाजा बाहेर उभं राहून हे ऐकत आहे. नंतर प्रताप म्हणत असतो, मी अस्मिताला कितीतरी वेळ सांगितला आहे की या सचिनवर बिलकुल विश्वास ठेवू नको, तो इतका नीच माणूस आहे ना. आणि इकडे साक्षी वेगळ्याच खुशीमध्ये असते, कारण तिला वाटतं की सचिनला काही झालं नाही आहे, तो फक्त बेशुद्ध पडलाय. आणि मोठमोठ्याने हसते आणि त्याला म्हणते, ए सचिन लवकर शुद्धीवर या, मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय. आणि सचिन इकडे बेशुद्ध असतो आणि हिची बडबड काही संपतच नसते. आणि म्हणते, तुला काय रे, मी फोन तर मागितला होता, द्यायचा ना, तुला माहिती ना मला माझ्यापासून काही लपवलेलं आवडत नाही. आणि तू काय सतत माझ्यापासून काही ना काही लपवत असतो. तुझ्या मोबाईलमध्ये काय असेल, बायकोसाठी ठेवलेल्या काही गर्भसंस्काराच्या स्टोऱ्या आणि काही रेकॉर्डिंग, काही बाळांचे फोटोज, बाकी काय असणार. पण तुला नव्हताच द्यायचा ना मला फोन, बघू दे बरं कुठे आहे. आणि ती त्याचा फोन घेते शेवटी. इकडे अस्मिता म्हणत असते, अगं तन्वी,
मला सायली थोडी अपसेट वाटली ग. काही झालं तर नसेल ना, काही सिरियस नसेल ना. इकडे प्रिया म्हणते मला पण ग, काय माहिती, जाऊ दे, असेल काही तर ती सायली आणि अर्जुन मॅनेज करतील ना. ती म्हणते नाही ग, पण मला काळजी वाटते, मी घरी कॉल करून बघू का. ती म्हणते हो कर ना. आणि ती म्हणते कुठे ठेवल्या ग पर्स. इकडे प्रियाने मुद्दाम घरीच ठेवल्या आहे, पण असं दाखवते की ती विसरली आहे. ती म्हणते अगं मी मागेच ठेवल्या होत्या ना, गाडीत बसताना तर मी तिथे पर्स ठेवल्या. इकडे साक्षी सचिनला खिडकीतून घेऊन येते, कारण दरवाजा लॉक असतो बाहेरून, आणि त्याच्या तोंडावर पाणी मारते आणि म्हणते सचिन उठ उठ, हे तुझंच घर आहे ना, अण्णांनी खूप छान सजवून ठेवलंय त्यांच्या लाडक्या जावयासाठी, आणि तुला मला काहीतरी सांगायचं आहे ना. इकडे सचिन शुद्धीवर येतो आणि म्हणतो मला, तुला काय सांगायचंय. काही नाही सांगायचंय मला तुला. साक्षी म्हणते अरे खोटारड्या, मला तुझ्या मोबाईलमध्ये खूप काही माहिती झालंय. याला तर अगदी धक्काच बसतो, आणि याला हे पण कळत नाही की साक्षीने आपल्याला बॉटल मारल्यामुळे आपण बेशुद्ध झालोय. ही डायरेक्ट त्याला आता किडनॅप करून ठेवणार आहे. नंतर सायली सगळ्यांना सांगत असते. अश्विन म्हणत असतो काय सायली, हे तू काय बोलते, हे सगळं खरं आहे. सायली म्हणते हो अश्विन भाऊजी, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, हवं तर ही शूटिंग बघा, मी काढून ठेवली आहे, की पोलिसांना जर खोटं वाटलं की ही खरी साक्षी नाहीये तर त्यासाठी. इकडे प्रतापला खूपच राग येतो, आणि अस्मिता इकडे हे सगळं ऐकून डायरेक्ट तिला चक्कर येतं आणि ती खाली कोसळते. सगळेजण तिला पकडायला येतात, आणि सायली म्हणते अस्मिताताई तुम्हाला काय झालंय. अर्जुन म्हणतो अस्मिताई काय झालंय तुला. आता अस्मिता बेशुद्ध होऊन तिची डिलेवरी वगैरे होईल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आणि आता पुढच्या भागामध्ये मालिका कोणतं वळण घेईल हे पण सांगता येणार नाही, की अस्मिताचा मृत्यू वगैरे होईल. हे सगळं पाहणं खूपच महत्त्वाचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.